आरती करूं रे वाघोबाची आरती करूं रे आरती करूं रे वाघोबाची आरती करूं उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करूं रे हिरोबाची आरती करूं रे आरती करूं रे हिरोबाची आरती करूं जोहार मित्रांनो, नमस्कार. मी अरविंद बेंडगा. आज आपण आलेलो आहोत डहाणू तालुक्यातील गांगणगाव या ठिकाणच्या एका बाबांना आपण भेटतोय. आपल्या भाषेमध्ये भगत सांगतात, पुजारी सांगतात, अशाच बाबाला आपण भेटलोय या ठिकाणी. आज 2 एप्रिल आहे आणि आजच्या दिवशी या ठिकाणी होम पेटवण्याचा एक पूजा विधीचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये आपण आलेले आहोत. आपल्यासोबत बाबा आहे. बाबाला आपली विचारू, इथं अंबे माताचा मंदिराची स्थापना होते, कोणत्या साली होते, नेमका स्थापन कोणत्या कारणामुळे झाला, बाबाशी आपली भेटायचा. हा बाबाशी विचारू. बाबा, आधी तर तुमचं नाव काय पूर्ण? आधी माझं नाव जेवले सिद्ध संभर. बाबा, या मंदिर इथं आहे, म्हणजे जो बारटगड आहे, प्रसिद्ध असा झालेला बारटगडाच्या पायथ्याशीच अंबे मातेचं मंदिर आहे. बाबा, इथं जो अंबे मातेचं जो मंदिर आहे, या मंदिराची स्थापना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली? ही मंदिराची स्थापना झाली अशी की बरेच वर्ष मी आजारी पडला आणि हा माझा वडील डोंगरावर जाऊन पूजा करीत होता. तर तो मरून गेला. नंतर तो मला आजारी पडला. तर मी बरेच वेळ त्रास केले. माझे घरची सारी बकरी गेली, माणसं आजारी गेली पहिले. नंतर मला वेळा सगळा झाला. मी जंगलात कमीत तरी 1-2 दिवस 2 रात्रीवर जंगलात होता. लोकांनी, आमच्या कुटुंबाने शोधून मला काढला. तिथे मोठा एक झाड होता. ते झाडाला नाव काय सांगत, भावरेत सांगत, तिकडे मी होता. ती शोधलं, मला घरी आणला. तरी त्याच्यावर मी कानाडोला करत होता, देवी माझे प्रसंग आहे की नाही. पण तरीसुद्धा मला देवीने सोडला नाही. तशीच 1 वर्षाची पोरी, ही पोरी रात्री कमीत कमी तरी 7 ते 7:30 वाजता ती पोरी घरातून कुठे गेली तर काय पत्ता नाही. नंतर त्याची शोध लागली. ते वर्षा काय चोर घेऊन पडायची लोकांची धास होती, पण ती नाही होती, खोटी होती. पण धाव परत शोधत मी आंबेश्री गेला. पोरीचा पत्ता नाही. ती लोकांना सांगा का तुम्हाला भूत असून त्याला मारून टाकाल, माझी पोरी आहे, बारीक लहान आहे, त्याला पकडून ठेवा. तसा धामणगावला गेला. धामणगाव शोध केले. आमच्या गावात सगळीकडे शोध केली. पोरी का भेटले नाही. 3 दिवसांनी सकाळी 8 वाजता निघाली. खजरीचं बारीकसा झाड होता, तिथून निघाली. तरी ती पोरी आईचा दूध नाही पिला, माझे विकत आले. आणि मी तिला सांगा बाई, तुझी पूजा मी करीन. तेव्हा मी दांडूला गेला. देवीचा सामान सुंदर नारळ फल घेऊन आला आणि ढोले केल्या. जागरण तिनं व्रत केला. आपली मातेचा मंदिर तयार केला. तशासाठी मी तिकडे गेल्या. लोकांचा एक भांडाभांड झाली. लोकांनी सांगा का तुला पकडतील, तर मी काय करू. मी दांडूला गेला मामेदराकडे. मामेदरा सांगा का मला शासन पाहिजे. कशासाठी? बारड एक डोंगर आहे, त्या डोंगरावर मला संरक्षण पाहिजे. त्यांनी काय सांगितलं, मला नाही देता येईल, कारण हा रिझर्व फॉरेस्ट आहे. त्याच्या देवीचं सांगत किंवा कलेक्टर सांगत. तर मी डेव्हिशनचं गेला बोर्डेला. त्याला विचारलं, केला मला काम आहे का? हा, मला 12 डोंगरांनी पूजा कर, त्याचा मला परमिशन पाहिजे किंवा संरक्षण पाहिजे. तर ते सांगायला आला का मला सांगता नाही, माझे पण वरचं आहे, त्याला सांगा. तेव्हा शोध करत मी वाशीला गेला. वाशीला कलेक्टरशी गेला. कलेक्टरने भेटला. त्याने सुद्धा मला तसाच सांगला की 5 वर्ष अतिक्रमण कर तू, मग तुझं होईल. असं बोलला. मला पण सांगता नाही, अतिक्रमण ते ऑटोमॅटिक होईल, असं त्याने सांगितलं.
म्हणून मंदिर तिची भांडाभांड झाली. काय करावा, मी जर माझा संरक्षण नाही दिला तर जेलमध्ये मी जाईल. म्हणून खाली उतरे, जागरण करा खाली. आज एक माझा मंदिर बांधला तयार झाला. एकंदरीत बाबाने आपल्याला सांगला काय नेमका मंदिराची स्थापना कशी झाली, देवी प्रसन्न कशी झाली, सगळ्या गोष्टी आपल्याला सांगला. जो बारडगडाला आपल्याला 2 जुलैला मोठ्या प्रमाणात आपले पालघर जिल्ह्याची भरपूर मोठ्या प्रमाणात मोपी आहे. तिथंची जी देवी आहे ती प्रसन्न होदेल ना, त्या देवीचं मंदिर आपले हे गांगणगावच्या इथं आहे. दुसरी गोष्ट, इथं आल्यानंतर 2 वर्ष अगोदर पण आपण इथंचा व्हिडिओ टाकेल होता. बाबांचं कार्य खूप मोठं आहे. म्हणजे आपल्या भागात आदिवासीत्व टिकावा, आदिवासीची संस्कृती टिकावी, आदिवासींचे देव टिकावं, यासाठी बाबांचा मोठा लढा आहे. कुठंतरी जनजागृती या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात करत आहे. आपल्या भागाची जी काही लोक ती दुःखाने नळा पिडा होदेल आहे, दुःखात असील आधार दिन तिला दुःखाची बाहेर काढून देवाची सेवेत आणत आहे. ही एक फार मोठी गोष्ट बाबाला भेटून इथं एक शिकाय भेटला. बाबा तुम्ही सगळी पूजा वगैरे सगळ्या करा, पण एक गोष्ट तुमच्याशी मिळून मला फार बरं वाटलं का कुठेतरी आपले लोकांना तुम्ही आपली देवाची माहिती द्या, लोकांना देव आपला टिकवला पाहिजे याच्यासाठी तुम्ही तिला प्रोत्साहन करा, तिला मार्गदर्शन करा. या फार एक मोठी गोष्ट आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना म्हणजे देवाच्या आशीर्वादाने तुम्ही या सगळ्या करता की काय, म्हणजे तुम्ही कोणत्या भावनेने करता? मी देवाचे नावाने भावनाने मी करतो असा. हा. कुठेतरी आदिवासी टिकला पाहिजे, कारण आता तुमच्या बोलण्यावरून भरपूर गोष्टी समजल्या काय. आता आपल्या ग्रामीण भागात देवधर्माला विविध ठिकाणी आपली लोक जायला लागली. कुठेतरी आपली जी आदिवासींची आता घरचं देव करायचा, हिरवा नारायण देव, बहरम देव, या सगळ्या गोष्टी सोडून दुसरीकडे जायला लागलं. त्याच्यामुळं कुठेतरी आपली लोक वेगळेच मार्गाला, ते कुठेतरी कमी झालं पाहिजे. या दृष्टीने तुमचा फार चांगला आहे कार्य. या बाबाला त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ. जय माता दी मित्रांनो, नमस्कार. मी अरविंद बेंडगा. डहाणू तालुक्यातील गांगणगाव निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं पण श्रद्धेने भरलेलं गाव. दरवर्षी हनुमान जयंतीच्या निमित्ताने इथे एक दिवसीय यात्रेचं आयोजन केलं जातं, जिथे पूजा, हवन आणि भक्तीचा एक सुंदर संगम पाहायला मिळतो. या ठिकाणी आल्यावर एक खास गोष्ट समजते. होम पेटवणे म्हणजे नेमकं काय. येथील पुजारी सांगतात, ही फक्त आग नसते, तर ती निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी परंपरा असते. झाड, जंगल, पाणी, जमीन, निसर्गातील प्रत्येक गोष्ट आपल्याला जगायला मदत करते आणि म्हणूनच या दिवशी आपण त्या प्रत्येक गोष्टीचं मनापासून आभार मानतो. इथे भेटलेल्या स्थानिक भक्तांकडून कळतं की ते अनेक वर्षांपासून आदिवासी संस्कृती टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत, लोकांना जागृत करत आहेत. आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत आहेत. गांगणगावच्या पायथ्याशी असलेलं अंबे मातेचं मंदिर, ज्याची स्थापना 1990 साली झाली आणि तेव्हापासून इथे दरवर्षी ही यात्रा भरवली जाते. आजूबाजूच्या गावामधून अनेक भाविक इथे येतात मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी. इथे आलेल्या भाविकांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली असते. त्याचबरोबर सांस्कृतिक नृत्य, डीजे आणि आदिवासी भक्तिगीतांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि आनंदी बनलेलं असतं. येथील पुजारी भाविकांना फक्त पूजा नाही शिकवत, तर एक चांगला माणूस कसा बनायचं, आपली संस्कृती कशी जपायची आणि आपल्या मुळांशी कसं जोडून राहायचं हेही सांगतात. गांगणगावची ही यात्रा म्हणजे फक्त एक उत्सव नाही, तर निसर्ग, संस्कृती आणि श्रद्धेचा एक सुंदर संगम आहे. तर नक्की एकदा गांगणगावच्या या यात्रेला कधीतरी भेट द्या. जय अंबे माता, जय जोहार,
जय आदिवासी. आरती करू रे वाघोबाची आरती करू रे आरती करू रे वाघोबाची आरती करू उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करू रे हिरोबाची आरती करू रे आरती करू रे हिरोबाची आरती करू उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करू रे नारायणाची आरती करू रे आरती करू रे नारायणाची आरती करू उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करू रे भरमाची आरती करू रे आरती करू रे भरमाची आरती करू उघड देवा तुझा उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे आरती करू रे आरती करू रे आरती करू आरती करू रे माईची आरती करू रे आरती करू रे हिमायती आरती करू उघड फक्ता तुझा दार उघड देवा उघड दार उघड देवा उघड दार उघड देवा उघड दार चंद्र सूर्या तुझा दार उघड देवा तुझा दार चंद्र सूर्य तुझा दार उघड देवा उघड दार आरती करू रे चंद्र सूर्याची आरती करू रे आरती करू रे चंद्र सूर्याची आरती करू परस देवा तुझा दार उघड देवा तुझा दार देवा तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करू रे धरती माताची आरती करू रे आरती करू रे माताची आरती करू उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार कंसरी माता तुझा दार उघड देवा तुझा दार कंसरी माता तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करू रे कंसरीची आरती करू रे आरती करू रे कंसरीची आरती करू महादेवा तुझा दार उघड देवा तुझा दार महादेवा तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करू रे महादेवाची आरती करू रे आरती करू रे महादेवाची आरती करू उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार विष्णू देवा तुझा दार उघड देवा तुझा दार विष्णू देवा तुझा दार उघड देवा तुझा दार आरती करू रे विष्णू देवाची आरती करू रे आरती करू रे विष्णू देवाची आरती करू उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार शंकर देवा तुझा दार उघड देवा तुझा दार
शंकर देवा तुझा दार शंकर देवा तुझा दार आरती करू रे शंकराची आरती करू रे आरती करू रे शंकराची आरती करू रे उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार सकर सिंगे तुझा दार रे उघड देवी तुझा दार सतर सिंगे तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे सतर सिंगची आरती करू रे आरती करू रे सतर सिंगेची आरती करू रे उद्रासरी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उद्रासरी तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे उद्रासरीची आरती करू रे आरती करू रे उद्रासरीची आरती करू रे उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार जीवधने तुझा दार रे उघड देवी तुझा दार जीवनाची तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे जीवधनची आरती करू रे आरती करू रे जीवनाची आरती करू रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे संतोषीची आरती करू रे आरती करू रे संतोषीची आरती करू रे उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे आरती करू रे महालक्ष्मीची आरती करू रे आरती करू रे महालक्ष्मीची आरती करू रे उघड देवा तुझा दार रे उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार उघड देवा तुझा दार बारोंड्याची आरती करू रे बारोंड्याची आरती करू रे बारोण्याची आरती करू रे बारोण्याची आरती करू रे उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे अंबिकाची आरती करू रे आरती करू रे अंबिकाची आरती करू आरती करू रे अंबिकाची आरती करू रे आरती करू रे अंबिकाची आरती करू रे उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे गंगा देवीची आरती करू रे आरती करू रे गंगादेवीची आरती करू रे उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार आरती करू रे शीतला देवीची आरती करू रे आरती करू रे गंगादेवीची आरती करू रे उघड देवी तुझा दार रे उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार उघड देवी तुझा दार
करू आरती करू रे भिलका देवीची आरती करू रे आरती करू जगदंबेची आरती करू उगड देवी तुझा दार उगड देवी तुझा दार देवी तुझा दार देवी तुझा दार आरती करू रे चालू देवीची आरती करू रे आरती करू चालू देवीची आरती करू उगड देवी तुझा दार उगड देवी तुझा दार देवी तुझा दार देवी तुझा दार आरती करू रे भवानीची आरती करू रे आरती करू भवानीची आरती करू म्हणे उगड देवी तुझा दार उगड देवी तुझा दार देवी तुझा दार देवी तुझा दार आरती करू रे देसा देवीची आरती करू रे आरती करू देवीची आरती करू म्हणे उगड देवा तुझा दार उगड देवा तुझा दार देवा तुझा दार देवा तुझा दार आरती करू मायेची आरती करू म्हणे उघड भक्ता तुझा दार उघड भक्ता तुझा दार उघड भक्ता तुझा दार उघड भक्ता तुझा दार आरती करू रे भक्ता दादाची आरती करू रे आरती करू भक्ताची आरती करू आता हा गाणं तुम्हाला प्रत्येकाला मला आवडला कारण खूप चांगला वाटला असाच प्रत्येका गावोगाव तुमचा रहा आणि जे ठिकाणी गुरु आता तिकडे आपला रामू भाऊ आहे तिकडे तुमचा अस्वालेमध्ये तसा त्याचा जे गाण्याचे सांगा देव जागृत करा माणसा जागृत करा आपण जातो तर असे मोठाने जाता आम्ही आता वाडगोचाले किती टिकणार अशी पोरांखीन जात शिकवायला तेव्हाच आपला धर्म उची होईल मग तर आपण गेली म्हणजे गेले हारी गेले लोक काय सांगत भगत गेला ते मेला तर मेला घेतोच गेला अरे पण ते शिकतच नाही ते काय करू शिकवायला पाहिजे तसं आज आता मी सगळे हरेक देवीची गावदेवाची सगळे नावा सांगले हे सगळ्यांची पूजा झाली पाहिजे ही गाणं आहे गाणं नाही ही दुःखाचं आहे समजेल त्यांचं आहे समजा कठीण आहे उघड देवा उघडदार आलो तुझ्या दरवाजाचे आलो तुझ्या दरवाजाचे मन फुलहार घेऊन मी आलो तुझ्या दर्शनाला अंबिका माता तुझा दार उघड देवी तुझा दार मन फुलहार घेऊन मी आलो तुझ्या दर्शनाला नारेल फळ घेऊन मी आलो तुझ्या दर्शनाला फुलहार घेऊन मी आलो तुझ्या दर्शनाला महालक्ष्मी तुझा दारे उघड देवी तुझा दार आले तुझ्या दरवाजाचे आलो तुझ्या दरवाजाचे फुलहार घेऊन मी आलो तुझ्या दर्शनाला
देवी तुझा दार आलो तुझ्या दरवाजाचे आलो तुझ्या दरवाजाचे फुल आर घेऊन महालक्ष्मी तुझा दारे देवी तुझा दार आलो तुझ्या दरवाजाचे नारळ फल घेऊन मे सिंदूर पुडी घेऊन मे आलो तुझ्या दर्शनाला मित्रांनो, जय माता दी. आपण डहाणू तालुक्यातील गांगणगावाच्या गावामध्ये आलेले होतो. तुम्हाला तिथली पूजा सर्व गोष्टी दाखवल्या. या ठिकाणची यात्रा आता तुम्हाला मी दाखवतोय. 1 दिवसाची ही यात्रा असते आणि यात्रेमध्ये छोटे मोठे दुकानं लागलेले आहेत. आपले सबस्क्रायबर सुद्धा भेटत आहेत. सो रात्री ही यात्रा खूप मोठी भरणार आणि खूप सारी गर्दी या यात्रेमध्ये होणार. तुम्ही बघू शकता छोटी मोठीशी दुकानं या ठिकाणी सगळ्या ठिकाणी लागलेले आहेत. आणि ही दरवर्षी पहिला जो होम असतो त्या दिवशी ही यात्रा या ठिकाणी भरत असते आणि 1 दिवसाची ही यात्रा असते. मात्र ग्रामीण भाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात यात्रेकरू भाविक मातेचे दर्शन घेण्यासाठी आणि या यात्रेमध्ये आनंद घेण्यासाठी येत असतात. या यात्रेमध्ये तुम्हाला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू सर्व भेटतात. मात्र या यात्रेमध्ये तुम्हाला पाळणे वगैरे भेटत नाही. पाळण्यात बसायचं असेल तर तुम्हाला महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये जावं लागेल. पण ही यात्रा ग्रामीण भागात असल्याकारणामुळे ग्रामीण भागातील जे काही भाविक आहेत, यात्रेकरू आहेत, ते मोठ्या प्रमाणात या यात्रेमध्ये येत असतात आणि यात्रेचा आनंद घेत असतात. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30. त्यामुळे खूप जास्त गर्दी नाही. दुकानं लागलेली आहेत. हळूहळू काही दुकानं आता लागत आहेत. हे पूर्ण दुकानी लागल्यानंतर रात्री 10-11 वाजता हा पूर्ण रस्ता ब्लॉक होऊन जाईल आणि इथे यात्रेकरूंची गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला भेटेल. तुम्ही बघत असाल रस्त्याच्या दोन्ही कडेला छोटी मोठी दुकानं आहेत. प्रसाद आहे, विविध गोष्टी विकण्यासाठी आहेत, खेळणं आहेत, कपडे आहेत, भरपूर काही आहे. सो तुम्ही कधी या भागात राहत असाल तर, कधी आले असाल तर तुमचा या यात्रेचा अनुभव नक्की सांगा. आणि आले नसाल तर कधीतरी या यात्रेमध्ये नक्की या आणि या यात्रेचाही तुम्ही आनंद घ्या. सो चला, या ठिकाणाचा मी जो ड्रोन व्ह्यू घेतलेला आहे तो सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. सो तो सुद्धा तुम्ही बघा आणि यात्रा या ठिकाणची कशी आहे ती नक्की बघून घ्या. यात्रेची सुरुवात इथून होते आणि इथून अशी ही यात्रा आहे भरलेली. छोटी मोठी खेळणं आहेत. तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आले तर प्रसाद आहे. आणि पोलीस प्रशासन सुद्धा बंदोबस्तसाठी या यात्रेमध्ये आलेलं आहे.
इकडे नेऊन लावायला ही पूर्ण यात्रा इकडं आता दुकान टाकत आहे, लाईट बनवत. छोटी मोठी खेळणं आहेत, तुमच्या मुलांना घेऊन जा. आणि इकडे सर्व स्टॉल आहेत, त्या प्रसादाचे स्टॉल आहेत. आणि इथे गुब्बारे आहेत, फुगे. सो चला, रात्रीचा जर व्ह्यू घेता आला तर तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. आता आपण इथून निघणार आहोत, आई महालक्ष्मी मातेच्या यात्रेमध्ये जाऊया आणि तिथली ही परिस्थिती, तिथलाही पूर्ण परिसर बघणार आहोत.